त्या घटनास्थळी जातात, FIR नोंद होतो, तपासाला सुरुवात होते. तपासादरम्यान पोलीस ऑफिसरला पॉवर आहे किंवा त्याला अधिकार आहे की तो तिथे असलेल्या जे साक्षीदार आहेत त्या साक्षीदारांचा जबाब नोंद करतात. तर तो जबाब लिखित किंवा 161 असं प्रोव्हाइड करतो की तो लिखित असावा किंवा ओरल घेतलेला असावा. पण जास्त करून आपल्याला आजच्या विषय जो चर्चेचा विषय आहे त्याच्यामध्ये तो लिखित स्वरूपातला जबाब असतो 161 खाली. ह्या ज्या सगळ्या डेफिनेशन्स आहेत ह्या डेफिनेशनचं जे लँग्वेज आहे ती थोडीशी टफ आहे. त्याच्यामुळे मी ती डेफिनेशन न वाचता, ती व्याख्या न वाचता मी त्याच्यात कायद्याला काय अभिप्रेत आहे आणि आपल्या चर्चेसाठी आजचा काय महत्वाचा विषय आहे तो विषय मी घेतोय. तर 161 खाली आपण आता बघितलं की पोलीस ऑफिसर हा साक्षीदारांचे जबाब नोंद करतो. आता याच्या पुढचा करस्पॉन्डिंग सेक्शन आहे 162. 162 असं सांगतो की जे पोलिसांनी पोलीस ऑफिसरने जे जबाब नोंद करून घेतलेले आहेत कुठल्या कलमाखाली 161 खाली 161 CRPC खाली जे जबाब नोंद करून घेतलेले आहेत ते कायद्याने ग्राह्य नाहीत, कायदा ग्राह्य धरत नाही. आता मग जर कायदा ग्राह्य धरत नाही तर मग ते जबाबच का नोंद केले जातात? आपल्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आलेला असेल. आपण याचं पुढे गेल्यावर उत्तर बघूया. आता मी त्याच्या पुढचा सेक्शन घेतो म्हणजे आपल्या सगळ्यांना हे माहीत असावं आणि आपण एकदा परत रिफ्रेश करावं म्हणून आपण हे करतोय, याच्यावर डिस्कस करतोय. याच्या पुढचं सेक्शन आहे 164. 164 खाली दंडाधिकारी हा साक्षीदारांचे जबाब नोंद करतो. आता 161 खाली पॉवर तर दिलेली आहे कोर्टाला की पोलीस ऑफिसरला साक्षीदाराचे जबाब नोंद करण्याची. मग 164 खाली साक्षीदाराचे जबाब न्यायदंडाधिकाऱ्याकडनं का नोंद केले जातात? मग 161 जिथे पोलीस अधिकारी साक्षीदाराचे जबाब नोंदवतोय असं असताना त्याला त्याचे अधिकार असताना न्यायदंडाधिकाऱ्यांकडे साक्षीदाराला नेऊन त्याचा जबाब नोंद करण्याची काय कारण आहे किंवा काय रिझन आहे त्याचं की त्याच्याकडे त्याचा जबाब नोंद केला जातो. तर त्याचं कारण असं आहे की साक्षीदार हा बऱ्याच वेळेला असं होतं की साक्षीदार याने घटना बघितलेली असते. आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्या कारणाने ज्या वेळेला पुढे केस उभी राहते त्यावेळेला ते साक्षीदार फितूर होतात किंवा बऱ्याचदा असं लक्षात येतं की एखादा साक्षीदार फितूर झालेला नाहीये परंतु गुन्हेगाराच्या दबावाखाली तो बोलत नाहीये. दबाव हा फक्त गुन्हेगाराचा नसतो तर एखाद्या वेळेला त्या साक्षीदाराने एखादा जबाब दिलेला असतो पोलीस अधिकाऱ्याला आणि तो जबाब न्यायदंडाधिकाऱ्याकडे दिलेला नसल्या कारणाने त्याच्यावर पोलिसांचाही दबाव असतो. पोलीस ऑफिसर त्याला सांगतात की अरे बाबा तू 2 लोकांची नावं सांगितली होतीस, आता तू 4 लोकांची नावं सांग. तर ह्या सगळ्या मॅनिप्युलेशन होऊ नयेत आणि विटनेसला त्याची स्टेटमेंट बदलली जाऊ नये किंवा त्याला एक प्रोटेक्शन मिळावं कायद्याचं की मी ही स्टेटमेंट न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अशी अशी दिलेली आहे. त्याच्यामुळे आता मी काय बदलणार नाही माझी स्टेटमेंट. हा त्याच्या मनात डिटरन्स असावा, कायद्याचा धाक असावा म्हणून ह्या स्टेटमेंट घेतल्या जातात. तर आता याच्यावर जजमेंट आहे जोगेंद्र नाहक अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ ओरिसा AIR 1999 सुप्रीम कोर्ट 2565. मी हे खूप फास्ट तुम्हाला सांगून बोलून दाखवतोय. तर हे तुम्ही काही लिहून घ्यायची गरज नाहीये. मी हे चर्चासत्र संपल्यानंतर रुची मॅडमकडे माझ्या जजमेंट्स आहेत या सगळ्याचं कंपायलेशन मी देणार आहे. ते प्रत्येकाच्या ग्रुपवर शेअर करतीलच. तर आता 161 चा जबाब आहे तो जो घेतला जातो तो 161 चा जबाब का घेतला जातो? तर त्याचं कारण काय? तर सगळ्यात महत्वाचं त्याचं कारण आहे ते म्हणजे जो साक्षीदार आहे त्याचं अर्लीएस्ट व्हर्जन आहे ते कुठेतरी रेकॉर्ड करण्यात यावं आणि त्याच्यानंतर जर त्याने त्याच्यात काही इम्प्रूव्हमेंट केली, जर त्याच्यात काही बदल केला, तर कोर्ट ज्या वेळेला त्यांचं फायनल जजमेंट देईल, त्यावेळेला कोर्टाच्या हे लक्षात यावं, त्यांना ॲप्रिशिएशन ऑफ एव्हिडन्स करताना त्याचा फायदा व्हावा आणि म्हणून हे जबाब 161 खालचे घेतले जातात.
तर ते जबाब त्याच्यावर ते जबाब का घेतले जातात त्याच्यावर एक फार प्रॉमिनंट अशी केस लॉ आहे. राजू जय श्रीराम तेलगोटे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, AIR ऑनलाईन 2019 बॉम्बे 705 असं पेज नंबर आहे त्याचं. आता आपण आहे ना हे बघितलं दोन दोन गोष्टी. आता आपण परत मी 161 आणि 164 दोन्ही बघू, की दोघांमध्ये काय काय डिफरन्स आहे. आणि मग जेव्हा पोलीस अधिकाऱ्याला जबाब दिलेला 161 खाली, मग तो जबाब 164 खाली न्यायदंडाधिकाऱ्यांकडे का बरं घेतला असेल, तर त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे दोघांमध्ये. तर पहिली गोष्ट, 161 खालचा जबाब हा पोलीस अधिकारी घेतो आणि 164 खालचा जबाब हा न्यायदंडाधिकारी साहेबांकडे घेतला जातो. जो पहिला 161 खालचा पोलीस ऑफिसरने घेतलेला जबाब आहे, हा काही शपथेवर नसतो. परंतु न्यायदंडाधिकारी साहेबांकडे दिलेला जबाब हा शपथेवर असतो. त्याचप्रमाणे 161 खाली जो जबाब नोंद करण्यात आलेला आहे, तो ओरल असतो किंवा तो रिटर्न असतो. पोलीस ऑफिसर ओरलीही स्टेटमेंट घेऊ शकतो किंवा रिटर्नही घेऊ शकतो. परंतु जो 164 खालचा जबाब घेतला जातो, तो फक्त रिटर्न स्वरूपातच घेतला जातो. त्याला शपथ दिली जाते आणि मग तो जो काही सांगतो ते मॅजिस्ट्रेट साहेब लिहून घेतात. आणि त्याचा उपयोग काय? तर जो 161 खालचा जबाब आहे, त्याचा उपयोग हा फक्त कॉन्ट्राडिक्शनसाठी वापरला जातो. जेव्हा की 164 खालचा जबाब कॉन्ट्राडिक्शन आणि कोरॉबरेशन या दोन्हींसाठी पण वापरला जातो. आता सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये एक डिफरन्स आहे. तो डिफरन्स म्हणजे 161 खालचा जबाब एखाद्या साक्षीदाराने दिला आणि जर त्याने तो जबाबाला अनुसरून पुढचा जबाब म्हणजे कोर्टामध्ये जेव्हा त्याची साक्ष होते, तेव्हा जर तो फितूर झाला, तर त्याच्यावर परजुरी घेता येत नाही. परंतु जर न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दिलेला जबाब आहे, त्या जबाबाला अनुसरून जर त्यांनी दुसरा जबाब दिला, कारण न्यायदंडाधिकाऱ्यांचा जबाब हा शपथेवरचा जबाब आहे आणि त्याच्या विसंगत असा जबाब जर परत त्यांनी कोर्टामध्ये, ज्या कोर्टात ट्रायल चालू आहे तिथे दिला, तर त्यांच्यावर परज्युरीची केस होऊ शकते. तर हा महत्वाचा डिफरन्स आहे. आता आपण ह्याच्या पुढचं सेक्शन बघूया. आता मी मगाशी सांगितलं की 161 खाली तपासी अधिकारी हे जबाब नोंद करतात आणि 162 खाली तो जबाब कायदा ग्राह्य धरत नाही. मग जर कायदा ग्राह्यच धरत नाही, तर मग जबाबच कशाला घेतला जातो? असा आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल. तर त्याचा पर्पज आहे, की त्याचा पर्पज फक्त कॉन्ट्राडिक्शन प्रूव्ह करण्यासाठी आहे. कॉन्ट्राडिक्शन प्रूव्ह करण्यासाठी त्या 161च्या जबाबाचा संदर्भ घेतला जातो. तर आता आपण हे बघूया, की आता तो जबाब घेतात कुठला 161 खालचा 161 खालचा 162 जबाब ग्राह्य धरत नाही. मग त्याचा पर्पज आहे कॉन्ट्राडिक्शन प्रूव्ह करायचा. आता कॉन्ट्राडिक्शन किंवा ओमिशन कसे प्रूव्ह करायचे? तर 145 BSA म्हणजे पहिला एव्हिडन्स ऍक्ट, आताचा 148 BSA ह्याच्यामध्ये दिलेल्या प्रोसिजर प्रमाणे त्याचा जबाब नोंद केला जातो. आता आपण हे बघूया, की कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय? ओमिशन म्हणजे काय? स्टेटमेंट म्हणजे काय? ह्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या, तर आपल्याला आजचा विषय जास्त अधिक प्रभावीपणे समजेल. तर कॉन्ट्राडिक्शन म्हणजे विरोधाभास. म्हणजे एक स्टेटमेंट ही दुसऱ्या स्टेटमेंटशी विसंगत आहे. याचा अर्थ एखाद्या साक्षीदाराने कोर्टामध्ये येऊन जर असं सांगितलं, की समजा गणेशने रमेशला मारताना बघितलं. फॉर एक्झाम्पल, गणेशने रमेशला चाकूने मारताना बघितलं. गणेश रमेशला चाकूने मारत होता, असं त्याने स्टेटमेंट दिलं. आता तो कोर्टात आला. हे स्टेटमेंट आहे 161 खालचं. आता तो एकशे आता तो कोर्टात आलाय. कोर्टात शपथ घेतली आहे. ट्रायल कोर्टात आलाय. त्याची साक्ष नोंद होते आणि त्याने सांगितलं, की गणेश रमेशला तलवारीने मारत होता. आता विरोधाभास काय आहे, की गणेश हा रमेशला चाकूने मारत होता, असं त्याच्या 161च्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय. आता तो इथे सांगतोय, की गणेश रमेशला तलवारीने मारत होता. आता
चाकू आणि तलवार ह्या दोन विरोधाभास आहेत. म्हणजेच हे कॉन्ट्राडिक्शन आहे. ही गोष्ट समजली. आता आपण याच्या पुढे जाऊ. ओमिशन. ओमिशन म्हणजे काय, की एखादी गोष्ट वगळणे, म्हणजे सांगितलेली नाहीये त्याने. आता समजा साक्षीदाराने त्याचा त्याचा जबाब जेव्हा नोंद करण्यात आला होता, तेव्हा साक्षीदार असं सांगत होता, की अ, गणेशने रमेशला मारले. गणेशने रमेशला मारले. आता तो कोर्टात आलाय आणि आता तो कोर्टात येऊन सांगतोय, की गणेशने रमेशला चाकूने मारले. आता त्याच्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये चाकूने मारले ही गोष्ट नव्हती. आता तो जेव्हा कोर्टात आलाय, शपथ घेतली आहे आणि शपथ घेतल्यानंतर तो सांगतोय, की गणेशने रमेशला चाकूने मारलंय. तर चाकू ही गोष्ट इम्प्रूव्हमेंट आहे. इम्प्रूव्हमेंट म्हणजेच ती गोष्ट त्याने वाढवून सांगितलेली आहे. तर ही जी वाढवून सांगितलेली गोष्ट आहे, अधिकची गोष्ट सांगितलेली आहे, ही गोष्टच म्हणजे ओमिशन आहे. म्हणजे साक्षीदाराने त्याच्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये, पहिली स्टेटमेंट म्हणजे कोणती स्टेटमेंट? म्हणजेच आपण त्याला प्रिव्हियस स्टेटमेंट म्हणतो. प्रिव्हियस स्टेटमेंट म्हणजे कोणती? तर 161 खाली त्याने दिलेली स्टेटमेंट असू दे किंवा 164 खाली त्याने दंडाधिकारी साहेबांसमोर दिलेला जबाब असू दे. तो जबाब त्याच्यामध्ये आणि आता कोर्टात आल्यानंतर जेव्हा त्यांची साक्ष नोंद होते शपथेवर ट्रायल कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये त्याने वाढवून सांगितलेली एखादी गोष्ट असू दे, तर वाढवून सांगितलेली गोष्ट म्हणजेच इम्प्रूव्हमेंट आहे. त्यामुळे कॉन्ट्राडिक्शन आपण पाहिलं, ओमिशन आपण पाहिलं. कॉन्ट्राडिक्शन म्हणजेच विरोधाभास आहे, इम्प्रूव्हमेंट म्हणजेच ओमिशन आहे. आता आपण तिसरी गोष्ट बघूया, की इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, ओमिशन अमाउंटिंग टू कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय. तर गणेशने रमेशला चाकूने मारलं. आता ही एक साधं साधं उदाहरण घेतो. गणेशने रमेशला चाकूने मारलं. आता त्यांनी सांगितलं आता हे सांगितलंय 161 स्टेटमेंटमध्ये. गणेशने रमेशला चाकूने मारलं. आता जेव्हा तो कोर्टामध्ये आलेला आहे, तेव्हा कोर्टामध्ये तो सांगतो गणेश आणि दिनेशने रमेशला मारलं. आता पहिल्या स्टेटमेंटमध्ये त्याच्या गणेश होता आणि दिनेश होता. आता त्यांनी हा जो मधला एक माणूस अधिकचा सांगितलेला आहे, हे ओमिशन आहे. हे त्यांच्या 161 स्टेटमेंटमध्ये नाहीये आणि आता ही गोष्ट त्यांनी वाढवून सांगितलेली आहे. आता ही जी वाढवून सांगितलेली गोष्ट आहे, ही गोष्ट म्हणजेच ओमिशन आहे आणि ते दिनेशच्या संदर्भात ओमिशन अमाउंटिंग टू कॉन्ट्राडिक्शन आहे. त्यामुळे आपण 3 गोष्टी बघितल्या आहेत. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय? ओमिशन म्हणजे काय? आणि ओमिशन अमाउंटिंग टू कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय आहे ते? आता आपण हे बघूया, की स्टेटमेंट तर प्रत्येक ह्याचा जबाब म्हणजे काय? आणि कायद्याला काय अभिप्रेत आहे जबाब म्हणजे? जबाब म्हणजे फक्त तोंडाने सांगितलेला जबाब नाहीये. तर त्याच्यात त्याला एक्सप्रेसली काय सांगायचं आहे हे नाहीये. तर जबाब म्हणजे त्याने न सांगताही काही गोष्टी सांगितल्या किंवा कायदा काही गोष्टी गृहीत धरेल, अशी गोष्ट आहे. म्हणजे काय? तर समजा एखाद्या माणसाने सांगितला, "गणेश हा गोरा आहे." तर गणेश हा गोरा आहे याचा अर्थ, की तो काळा नाहीये. त्यामुळे टर्म डेफिनेशन टर्म स्टेटमेंट ही त्याची व्याख्या ही अशी करता येईल. आता ही जी व्याख्या आहे, ही व्याख्या कायद्याने अ, आपण सगळ्यांना जेव्हा आपण क्रॉस एक्झामिनेशन करायला उभे राहतो, त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना माहीत पडतं, की अरे, आपल्याला क्रॉस करायची आहे आणि मग आपण काय बरं विचारावं? आपण कुठून सुरुवात करायची? तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, की कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन ह्या कशा प्रूव्ह करायच्या. आपल्याला सगळ्यांकडे आपण सगळे जेव्हा क्रॉस करत असतो आणि जेव्हा आपल्या हातात चार्जशीट येते, आपल्याला कोणतरी सीनियर सांगतं, "अरे जाऊन क्रॉस कर बघ कसं करतात ते." आणि "सर मग मी क्रॉस करताना काय करू? कॉन्ट्राडिक्शन, ओमिशन घे तू महत्त्वाच्या." तर त्या कशा घेतात? तर तू जजमेंट वाच. कोणती जजमेंट वाचायची मी? तर मी जजमेंट वाचा तुम्ही तहसीलदार सिंग व्हर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. आपण ती तहसीलदार सिंगची जजमेंट वाचायला जातो आणि तेव्हा आपल्या असं लक्षात येतं, की अरे तहसीलदार सिंगची जजमेंट फार मोठी आहे.
30 पानाची आहे आणि ही मी वाचली तर मला समजत नाहीये या जजमेंटचा अर्थ काय आहे किंवा त्याची जी भाषा आहे ती अतिशय क्लिष्ट स्वरूपाची आहे, की ती कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्याच्यामुळे मला ती काय जजमेंट आहे ती समजत नाहीये. तर आपण आहे ना ही ही जी व्याख्या आहे, ही व्याख्या अधिक प्रभावीपणे किंवा कायद्याला काय अभिप्रेत आहे, तर ते आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तहसीलदार सिंग वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, की कशा प्रकारे तुम्ही क्रॉस एक्झामिनेशन केली पाहिजे. त्याची प्रोसिजर काय आहे आणि आपण कसे प्रश्न विचारले पाहिजेत आणि कसे प्रश्न मी विचारले म्हणजे मला कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन हे रेकॉर्डवर घेता येतील. तर ही जजमेंट 30 पानाची आहे. थोडीशी आपल्याला समजायला ती कठीण जाते आणि म्हणूनच मी तुम्हाला एक अजून एक संदर्भ देतो, की ज्याच्यामुळे आपल्याला अधिक प्रभावीपणे हे कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन काय आहेत, हे कळतील. तर हे कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन कसे पुट करायचे, कसे रेकॉर्डवर आणायचे, याचा संदर्भ दिलेला आहे. तो म्हणजे बॉम्बे हायकोर्टचं क्रिमिनल मॅन्युअल आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल. बॉम्बे हायकोर्ट क्रिमिनल मॅन्युअल. त्याच्यामध्ये चॅप्टर 6 आहे. त्याच्यातला रूल 29. तर चॅप्टर हे लिहून ठेवा कुठेतरी. माझ्याही नोट्समध्ये मी लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मुंबई हायकोर्टाने सांगितलेलं आहे, की आपण कशाप्रकारे कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन रेकॉर्डवर घेतले पाहिजेत. आता आहे ना, मी एक उदाहरण देतो आणि आपण त्या उदाहरणातून हे समजून घेऊ, की कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय आहे आणि ओमिशन म्हणजे काय. अ ने अ ने क ला चाकूने मारलं. आता हे गोष्ट समजून घ्या. अ ने क ला चाकूने मारलं असं त्याने 161 च्या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे. आता हे त्याचं स्टेटमेंट नोंद केलेलं आहे पोलीस अधिकाऱ्याने. आता साक्षीदार हा कोर्टात आलेला आहे आणि तो कोर्टात येऊन असं सांगतो, अ ने क ला तलवारीने मारलेलं आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन कसलं आहे? चाकूने मारलं ते आणि तलवारीने मारलं. ह्या गोष्टीचं कॉन्ट्राडिक्शन आहे. बरोबर? आता आपल्याला हे कॉन्ट्राडिक्शन रेकॉर्डवर घ्यायचं आहे. रेकॉर्डवर घेताना उच्च न्यायालय आपलं त्यांच्या मॅन्युअलच्या चॅप्टर 6 रूल 29 मध्ये प्रोसिजर सांगतं. हाच प्रोसिजर 145 हा BSA अभिप्रेत आहे. तोच हा प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये आपण त्याला हे विचारायचं आहे, की "काय रे बाबा, तुझा पोलिसांनी जबाब नोंद केला होता का?" तर तो सांगणार, "हो साहेब, माझा पोलिसांनी जबाब नोंद केला होता." "बरं, तुझ्या जबाबामध्ये तू असं सांगितलं होतंस का, की माझा अ ने क ला तलवारीने मारलं?" तर तो काय म्हणेल, "हो, मी सांगितलं होतं." आता त्याचा ते एव्हिडन्समध्ये रेकॉर्ड होईल, की हो मी सांगितलं होतं अ ने क ला तलवारीने मारलं. आता 161 चा पर्पज काय? 162 सांगतो 161 चा पर्पज काय? टू कॉन्ट्राडिक्ट द विटनेस. आता तुम्ही त्याची प्रिव्हियस स्टेटमेंट आहे, जी 161 खाली नोंद करण्यात आली होती, ती त्याला दाखवा. ही बघ ही तुझी स्टेटमेंट आहे आणि ह्या स्टेटमेंटमध्ये असं लिहिलेलं आहे, की अ ने क ला चाकूने मारलं. तू तर बोलतो आता तलवारीने मारलं, पण तू जी गोष्ट सांगतोय तलवारीने मारलं, ही गोष्ट याच्यात लिहिलेली नाही. तर ही गोष्ट याच्यात का लिहिलेली नाही? याचं कारण सांगता येईल का? म्हणजेच आता असं का विचारतात? तर जो साक्षीदार येतो, त्या साक्षीदाराला तो जो विसंगती सांगतोय त्याच्या स्टेटमेंटमधली, म्हणजे त्याची 161 खालची स्टेटमेंट आणि तो आता कोर्टात देत असलेली शपथेवरची स्टेटमेंट, ह्याच्यामध्ये विसंगती आहे. कसली विसंगती आहे? आपल्या उदाहरणामध्ये चाकू आणि तलवारीची. तर तो सांगतो, की जी तलवारीची विसंगती आहे, ती त्याला एक्सप्लेन करायची अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. ती त्याला एक्सप्लेन करायची संधी दिली पाहिजे आणि म्हणून आपण हा प्रश्न विचारतो, "काय रे बाबा, तू जेव्हा तुझा जबाब नोंद केला, तेव्हा तू सांगितलं होतंस का, की अ ने क ला तलवारीने मारलं?" तो म्हणतो, "हो, मी सांगितलं होतं." आता हा तुझा जबाब बघ 161 खालचा, ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं नाही. असं का लिहिलेलं नाही? याचं तू कारण सांगू शकतोस का? आपण त्याला अपॉर्च्युनिटी दिली. तर तो त्याची वेगवेगळी उत्तरं देईल. तर तो पहिलं उत्तर देईल, की "मी ह्याचं कारण सांगू शकत नाही. पोलिसांनी असं का लिहिलं ते?" किंवा तो दुसरं उत्तर देईल,
त्यावेळेला माझ्या लक्षात नव्हतं. किंवा तो तिसरं उत्तर देईल, की मी जसं सांगितलं तसं पोलिसांनी लिहिलेलं नाही. तर तो काहीही उत्तर देऊ दे, त्याचं उत्तर आपण रेकॉर्डवर घेतलं पाहिजे. आता असं केल्यावर आपण काय केलंय, तर असं केल्यानंतर आपण जी विसंगती आहे, जे कॉन्ट्राडिक्शन आहे, ते फक्त आपण रेकॉर्डवर घेतलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, जर त्याने असं सांगितलं, की मी तलवारीने मारलं. परत एकदा लक्षात घ्या, थोडंसं क्लिष्ट आहे, समजून घ्यायला डिफिकल्ट आहे थोडंसं. पण परत एकदा समजून घ्या. ने क ला चाकूने मारलं अशी 161 ची स्टेटमेंट आहे. तो कोर्टात सांगतो तलवारीने मारलंय. आता जर आपण त्याला असा प्रश्न विचारला, "तू सांगितलं होतंस का पोलिसांना तुझा जबाब नोंद करताना, की त्याने तलवारीने मारलं?" आणि जर त्याने सांगितलं, "नाही, मी सांगितलं नव्हतं." तर तिथे तुमचं कॉन्ट्राडिक्शन प्रूव्ह झालं. तिथे पुढे अजून काही विचारायची गरज नाही. पण जर तो म्हणाला, "हो, मी सांगितलं होतं, पण पोलिसांनी माझ्या सांगण्याप्रमाणे ते नोंद केलेलं नाही." बरोबर? ही अपॉर्च्युनिटी आपण त्याला दिली. त्याच्याकडनं आपण कॉन्ट्राडिक्शन वर आणलं. आता आपण दुसरी हे झालं कॉन्ट्राडिक्शनचं उदाहरण. अशा रीतीने ते कॉन्ट्राडिक्शन आपण काय केलं रेकॉर्डवर आणलं. परत एकदा लक्षात घ्या, हे कॉन्ट्राडिक्शन प्रूव्ह झालेलं नाही. हे फक्त रेकॉर्डवर आलंय. आता हे प्रूव्ह कसं होणार? तर ज्या वेळेला जो तपासी अधिकारी ज्याने हे 161 चं स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे पूर्वी, ते 161 चं स्टेटमेंट ज्याने रेकॉर्ड केलं तो जेव्हा कोर्टात येईल, तेव्हा आपल्याला हे विचारलं पाहिजे, "काय रे बाबा तू अमुक-अमुक माणसाचा जबाब नोंद केला होतास का?" तर तो बोलेल, "हो." "त्याने तुला असं सांगितलं होतं का, की त्याने तलवारीने मारलं?" तर तो म्हणेल, तो त्याला डिनाय करेल, "नाही, त्याने सांगितलं नव्हतं मला. त्याने मला चाकूने मारलं हे सांगितलं होतं." जर तो असा बोलला, तर तुमचं मगाशी तुम्ही जे कॉन्ट्राडिक्शन रेकॉर्डवर घेतलं, तर ते प्रूव्ह झालं. म्हणजेच पहिल्यांदा आपण कॉन्ट्राडिक्शन काय होतं, कसं घेतलं ते बघितलं आणि ते प्रूव्ह कोणाकडनं घेतलं? आपण त्या साक्षीदाराकडून नाही, आपण तपासी अधिकाऱ्याकडून ते कॉन्ट्राडिक्शन प्रूव्ह करायचं असतं. म्हणजे आपण ते दुसऱ्या वेळेला तपासी अधिकाऱ्यांकडून ते प्रूव्ह केलं. आता ओमिशनकडे आपण वळूया. आता ओमिशन म्हणजे काय? तर ओमिशन म्हणजे एखादा पार्ट साक्षीदाराने सांगितलेला नाही, तो इम्प्रूव्ह करतोय. फॉर एक्झाम्पल आपण हेच उदाहरण घेऊ. ने क ला मारलं. एवढीच स्टेटमेंट त्याने 161 मध्ये दिली. ने क ला मारताना मी पाहिलंय. आता तो कोर्टात आला, शपथेवर तो सांगतोय, ने क ला चाकूने मारलं. तर त्याच्या 161 च्या स्टेटमेंटमध्ये ही गोष्ट नाहीये, की ने क ला चाकूने मारलं. ही गोष्ट नाही. आज तो पहिल्यांदा कोर्टामध्ये सांगतोय. आज जर तो पहिल्यांदा कोर्टामध्ये सांगतोय, तर आपला प्रश्न असा असला पाहिजे, की "काय रे बाबा, जेव्हा तुझा पोलिसांनी जबाब नोंद करून घेतला, तेव्हा ही गोष्ट तू पोलिसांना सांगितली होतीस का?" तर तो म्हणेल, "हो, ही गोष्ट मी पोलिसांना सांगितली होती." मग त्याला सांगायचं, त्याला त्याचं प्रिव्हियस स्टेटमेंट कुठलं 161 खालचं ते दाखवायचं त्याला. त्याला सांगायचं, "हे 161 खालचं तुझं स्टेटमेंट बघ. ह्याच्यामध्ये ती गोष्ट लिहिलेली नाही." तर तो बघेल आणि बोलेल, "हो, लिहिलेली नाही." आता मग त्याला परत कायदा काय सांगतो, त्याला अपॉर्च्युनिटी द्या, एक्सप्लेन करायची सर्कमस्टन्स. मग आपण त्याला विचारायचं, "मग ही जी गोष्ट लिहिलेली नाहीये, तर ती का लिहिलेली नाही पोलिसांनी? याचं काही कारण सांगू शकतो का?" मग तो सांगेल, "मी ह्याचं कारण सांगू शकत नाही. आय कॅनॉट असाइन एनी रिझन व्हाय इट इस नॉट सो मेन्शन इन माय स्टेटमेंट." असं तो सांगेल. मग हे असं सांगितल्यानंतर ती गोष्ट रेकॉर्डवर आली. म्हणजे आपण ओमिशन हे रेकॉर्डवर घेतलं. परत हे ओमिशन प्रूव्ह झालेलं नाही. फक्त आपण रेकॉर्डवर घेतलं. ओमिशन काय आहे? म्हणजे तफावत काय आहे 2 गोष्टींमध्ये? पहिल्या स्टेटमेंटमध्ये आणि आताच्या ह्याच्यात. त्याने वाढीव काय सांगितलंय? जी गोष्ट वाढीव सांगितलेली आहे, ती आपण रेकॉर्डवर घेतली. म्हणजेच आपण ओमिशन रेकॉर्डवर घेतलं. आता जेव्हा तपासी अधिकारी कोर्टामध्ये येईल, त्याची साक्ष होईल. जनरली सगळ्यात शेवटी तपासी अधिकाऱ्यांची क्रिमिनल ट्रायलमध्ये साक्ष घेतली जाते. जेव्हा तो येईल तेव्हा त्याला विचारायचं, "अमुक-अमुक माणसाची तू स्टेटमेंट घेतलेली?" तो बोलेल, "हो." "त्याने तुला सांगितलं होतं का याने चाकूने मारलेलं?" तर तो म्हणेल, "नाही. याने मला चाकूने मारले ही गोष्ट सांगितली नव्हती." जेव्हा तो असं सांगेल, की हे सांगितलेलं नव्हतं, त्यावेळेला आपण ते ओमिशन प्रूव्ह केलं.
म्हणजे आपण आता दोन गोष्टी आपल्याला समजल्यात. एक कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय आहे ते, आणि एक ओमिशन म्हणजे काय आहे ते. आता कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन ह्या दोन गोष्टी आपल्याला कळाल्या, तर आपण जाऊ तिसऱ्या गोष्टीकडे, त्या म्हणजेच ओमिशन अमाउंटिंग टू कॉन्ट्राडिक्शन. आता ओमिशन अमाउंटिंग टू कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय? एखादी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे, पण ती इम्प्रूव्हमेंट एवढी मोठी आहे की ती त्या जबाबातली विसंगती असू शकते. म्हणजेच ओमिशन हे एवढं सिग्निफिकंट आहे, एवढं महत्वाचं आहे, की जे ओमिशन कॉन्ट्राडिक्शन म्हणून आपण त्याच्याकडे किंवा कोर्टाने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तर असं ओमिशन अमाउंटिंग टू कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय? त्याचं एक उदाहरण देऊ. ने क ला चाकूने मारलं, असं त्याच्या 161च्या स्टेटमेंटमध्ये त्याने सांगितलंय. आता तो कोर्टामध्ये आलाय आणि कोर्टामध्ये आल्यावर सांगितलं, मी अ आणि ब ने क ला चाकूने मारलं. आता ह्याच्यामध्ये अ आणि ब ने क ला चाकूने मारलं. म्हणजेच पहिल्या स्टेटमेंटमध्ये अ ने क ला मारलं होतं. आता त्याने ब ला ऍड केलेलं आहे. सो फार एज ब इज कन्सर्न, ब च्या संदर्भात बोलायचं झालं तर ब जे सांगतोय की तो जो साक्षीदार सांगतो की ब ने क ला चाकूने मारलं, ही गोष्ट इम्प्रूव्हमेंट आहे, ओमिशन आहे, जे पहिल्या स्टेटमेंटमध्ये नाही आहे. आणि आज पहिल्यांदा तो कोर्टासमोर सांगतोय की ब ने क ला चाकूने मारलं, ही गोष्ट पहिल्यांदा सांगतोय. तर हे ओमिशन आहे, जे मी अगोदर सांगितलं कॉन्ट्राडिक्शन कसं घ्यायचं, ओमिशन कसं घ्यायचं, तसंच घ्यायचंय की हे बघ, तुझा जबाब पोलिसांनी नोंद केला होता, तर हो, जेव्हा तुझा जबाब पोलिसांनी नोंद केला तेव्हा तू तिथे ब ने क ला मारलं ही गोष्ट सांगितली होतीस. तो बोलेल हो सांगितली होती. हा तुझा जबाब बघ, ह्या जबाबात ते लिहिलेलं नाही. तर असं का नाही लिहिलेलं, याचं कारण तू सांगू शकतो का? तर तो सांगेल नाही, मी याचं कारण सांगू शकत नाही. तर अशा रीतीने आपल्याला ते ओमिशन घ्यायचंय. हे ओमिशन ब च्या संदर्भात अतिशय सिग्निफिकंट आहे, जे की तो पहिल्या स्टेटमेंटमध्ये नव्हता आणि त्याला आत्ता पहिल्यांदा कोर्टासमोर जबाब देताना त्याला इंट्रोड्यूस केलेला आहे किंवा त्याला ती थिअरी पोलीस घेऊन आलेली आहेत. तर असं ओमिशन, अशी इम्प्रूव्हमेंट म्हणजेच कॉन्ट्राडिक्शन आहे. तर आपण आता तीन गोष्टी बघितल्या. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय आहे, ओमिशन म्हणजे काय, आणि ओमिशन अमाउंटिंग टू कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय आहे ते. तर आपण आता पुढे जाऊया. याच्या पुढे आहे की ह्याच्या पुढे एक जजमेंट आहे. मला ती जजमेंट आपल्याला सांगावीशी वाटते. क्रिमिनल ट्रायल्स वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश अशी ती जजमेंट आहे 2022, लाईव्ह लॉ, सुप्रीम कोर्ट, पेज नंबर 433 वर आहे. आता असं झालं बऱ्याच वेळेला की वेगवेगळ्या कोर्टामध्ये आता ओमिशन कशा घ्यायच्या, त्याची पद्धत काय, आणि त्या कशा रेकॉर्डवर आणल्या पाहिजेत, कसं रेकॉर्डवर घेतलं पाहिजे, त्याला कसं एक्झिबिट दिलं पाहिजे, हे कुठेच लिहिलेलं नाहीये. त्याची प्रोसिजर लिहिलेली नाहीये. आता मी तुम्हाला जो संदर्भ दिला हायकोर्ट मॅन्युअलच्या चॅप्टर 6 रूल 29चा, तोच संदर्भ त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाकडे एक अपील सुनावणीसाठी आलं होतं. ते अपील सुनावणीला आलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या क्रिमिनल ट्रायलमध्ये वेगवेगळ्या कोर्टांमध्ये वेगवेगळी प्रोसिजर, ती कमी अधिक प्रमाणे थोडीशी वेगळी आहे आणि त्याच्यात रॅशनॅलिटी नाहीये, त्याच्यात समानता नाहीये. आणि म्हणून कोर्टाने सुओ मोटो एक पिटिशन दाखल करून घेतलं. एक पिटिशन हिअरिंगला घेतलं, स्वतःहूनच घेतलं. आणि त्याच्यामध्ये हे जे मुद्दे आहेत, ह्या ज्या प्रोसिजरल तफावती आहेत, त्याच्यातला हा जो डिफरन्स आहे, तो डिफरन्स त्यांच्या लक्षात आला. आणि मग सुप्रीम कोर्टाने त्याच्यासाठी काही मार्गदर्शक तत्व ठरवून दिली, की तुम्ही हे कसं एक्झिबिट करायचं. आता आपल्यापैकी बरेचसे जे क्रिमिनल लॉयर्स आहेत, ज्यांनी ट्रायल चालवली आहे, त्यांच्या असं लक्षात आलं असेल, की बऱ्याच वेळेला असं होतं, की आपण जेव्हा एखादं साक्षीदाराला सरकारी वकील जेव्हा त्याची सरतपास घेत असतो, त्यावेळेला काही गोष्टी ना एक्झिबिट होत असतात. तर त्या एक्झिबिट होतात. मग एक्झिबिट होताना एक्झिबिट 1, 2, 3, 4, 5 असं करतो आपण. आणि नंतर साक्षीदार नंबर 2 येतो. मग त्याच्यानंतर त्याच्या पुढचे एक्झिबिट दिले जातात. तर सुप्रीम कोर्टाने काही मार्गदर्शक तत्व ठरवून दिली आणि त्यांनी सांगितलं, की हे एक्झिबिट कसे द्यायचे. तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं, की जेव्हा प्रॉसिक्युशन एखादा साक्षीदार तपासेल, समजा साक्षीदार क्रमांक 1 आला, तर तो कोणाचा साक्षीदार आहे? प्रॉसिक्युशनचा. तर तुम्ही त्याला
P1 द्या. P1 प्रॉसिक्युशन विटनेस 1. म्हणजे जर त्याच्याकडनं एखादी गोष्ट एक्झिबिट झाली, मग तो एखादं डॉक्युमेंट असू दे किंवा एखादं म्हणजे मर्डर ट्रायलमध्ये एखादे कपडे असू देत, वेपन असू दे, तर आपण एखादं डॉक्युमेंट असू दे, तर त्याला एक्झिबिट देताना जर तो प्रॉसिक्युशनचा विटनेस असेल, तर त्याला P1 द्यावं. P2, P3 अशा सिक्वेन्समध्ये द्यावं. आणि जर एखाद्या डिफेन्सने एखादा साक्षीदार आणला, तर तुम्ही त्याला नंबरिंग करताना D1 द्या. डिफेन्स म्हणजे डी. D1, D2, D3 असं एक्झिबिट द्या. आणि त्याच्यामुळे काय होईल, त्याच्यामध्ये एक रॅशनॅलिटी येईल आणि ती रॅशनॅलिटी सगळीकडे तशीच राहील. आता हे करत असताना P1 असेल, तर प्रॉसिक्युशन विटनेस 1 असेल. समजा एक्झिबिट झालं ते P1 झालं, तर स्लॅश करा आणि त्याला लिहा PW1. म्हणजे PW1 कडनं ते एक्झिबिट झालंय. याचा फायदा काय होईल? जेव्हा कोर्ट एव्हिडन्स ॲप्रिशिएट करतं, त्यावेळेला कोर्टाला सगळे डॉक्युमेंट, सगळे एक्झिबिट, सगळे जे आर्टिकल्स होतात, ते वाचणं अतिशय सोपं जाईल. आता ह्यामध्येच कोर्टाने असंही सांगितलेलं आहे, की 161 खाली जे जबाब नोंद केले जातात किंवा 164 खाली जे मॅजिस्ट्रेट साहेब जबाब नोंद करतात साक्षीदारांचे, त्याच्यामधले कॉन्ट्राडिक्शन कसे रेकॉर्डवर आणले पाहिजे. तर आता मगाशी मी तुम्हाला एक उदाहरण दिलं आणि बचं. ने बला चाकूने मारलं आणि तो कोर्टात सांगतोय, मी कॉन्ट्राडिक्शन बद्दल बोलतोय, की ने बला तलवारीने मारलं. तर आता तलवार ही गोष्ट आहे, तर ही कॉन्ट्राडिक्शन आहे, की तो म्हणतोय की चाकूने मारलंय 161 मध्ये आणि कोर्टासमोर सांगतोय तो तलवारीने मारलंय. तर ह्या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालय असं सांगतंय, की हे जे कॉन्ट्राडिक्शन आहे, त्याला तुम्ही मार्क करा. मार्क फॉर आयडेंटिफिकेशन करा. मार्क फॉर आयडेंटिफिकेशन म्हणजे काय? की जी विसंगती आहे, जी तफावत आहे, जे कॉन्ट्राडिक्शन आहे, त्याला तुम्ही अंडरलाईन करा किंवा त्याला एक स्पेसिफिक मार्किंग करा. आता ही स्पेसिफिक मार्किंग कशी केली जाते किंवा कशी केली पाहिजे? जर आपल्याला ते कळलं ते कॉन्ट्राडिक्शन आहे, तर आपण कोर्टाच्या ते निदर्शनास आणून दिलं, तर आपली ही ड्युटी आहे. कारण आपणही कोर्टाच्या प्रक्रियेचा, कोर्टाचे ऑफिसर आहोत आणि त्या प्रक्रियेचा एक भाग आहोत. म्हणून आपण न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. आपण आपल्यासोबत एक लाल पेन ठेवला पाहिजे. आपण कोर्टाला सांगितलं पाहिजे, "साहेब, ह्या कॉन्ट्राडिक्शनच्या खाली अंडरलाईन करा किंवा हे कॉन्ट्राडिक्शन मार्क करा." म्हणजे ते जर मार्क केलं, म्हणजे त्याने त्याला जे मारलंय, आता आपल्या उदाहरणामध्ये तलवारीने मारलंय, ह्याला अंडरलाईन झाली. अंडरलाईन झाली म्हणजे काय? आपण ते मार्क फॉर आयडेंटिफिकेशन केलं. आता हे असं सांगतं, की ही जजमेंट, ही मार्गदर्शक तत्व असं सांगतं, की आपण ते मार्क केलं. ज्यावेळेला ते ऑफिसर येईल आणि ऑफिसरला आपण विचारू, "काय रे बाबा, ह्यानी सांगितलं की हे अ, तुम्ही चाकू लिहिलंय ते चुकीचं लिहिलंय, ह्याच्यात तलवार सांगितली आहे. काय म्हणणं आहे तुमचं?" तो बोले, "नाही, नाही साहेब, ह्यानी चाकूच सांगितलं होतं." आता हे सांगितल्यामुळे तलवार आणि चाकू ह्याच्यामध्ये अंडरलाईन झाली. तर ते जे मगाशी आयडेंटिफिकेशनसाठी केलं होतं, मार्क ए फॉर आयडेंटिफिकेशन असेल, तर ते आता प्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळे कोर्ट आता त्याला एक्झिबिट देऊ शकतं. तर कोर्टाने हे कॉन्ट्राडिक्शन्स महत्त्वाचे कसे रेकॉर्डवर घ्यायचे, मग ते कॉन्ट्राडिक्शन हे 161 स्टेटमेंटमधले असू देत किंवा 164च्या स्टेटमेंटमधले असू देत. हे दोन्ही मधले जे कॉन्ट्राडिक्शन आहेत, ते रेकॉर्डवर कसे घ्यायचे ह्याची अ, पद्धत किंवा ह्याची प्रोसिजर किंवा ह्याबद्दलची मार्गदर्शक तत्व ह्या जजमेंटमध्ये दिलेली आहेत. आपण ही जजमेंट आपले संग्रही ठेवा, वाचा ती एकदा. फार सुंदर जजमेंट आहे. बऱ्याचशा प्रोसिजर आहेत आणि ह्याचं कारण एकच आहे, की सर्वोच्च न्यायालयाला असं वाटलं, की ह्याच्यामधल्या विसंगती आपण केल्या पाहिजेत, कमी केल्या पाहिजेत आणि म्हणूनच त्यांनी हे मार्गदर्शक तत्व घालून दिलेली आहेत. आता आपण याच्या पुढे जाऊ. याच्यामध्ये आपल्याला अजून एक जजमेंट जी ज्याला तहसीलदार सिंग कळत नाही, कारण ती फार क्लिष्ट आहे. 1959 साली ती जजमेंट आली होती. त्याच्यामध्ये 6 जजेसचा बेंच होता आणि त्यावेळची इंग्रजी ही थोडी टफ स्वरूपाची होती.
त्यामुळे आपल्याला जेव्हा ती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो, तेव्हा ती आपल्याला थोडीशी टफ वाटते. तर काही त्याला काळजी करायचं कारण नाही, कारण आपल्याला अजून एक जजमेंट आलेली आहे. ती ही सर्वोच्च न्यायालयाचीच आहे. ती आहे जजमेंट व्ही.के. मिश्रा व्हर्सेस स्टेट ऑफ उत्तराखंड. तिथं ही जी स्टेट ऑफ उत्तर प्रदेश, व्ही.के. मिश्रा व्हर्सेस स्टेट ऑफ उत्तराखंड ही जजमेंट आहे. या जजमेंटमध्ये देखील कोर्टाने अतिशय साध्या भाषेमध्ये कॉन्ट्राडिक्शन कसे रेकॉर्डवर घ्यायचे, ते विटनेसला कसे विचारायचे, त्यांच्याकडून ते रेकॉर्डवर कसे घ्यायचे, आयओला कसे प्रश्न विचारायचे आणि आयओ कडून ते कसे प्रूव्ह करून घ्यायचे, याचं डिटेलमध्ये प्रोसिजर दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ही सुद्धा जजमेंट आपल्या संग्रही ठेवली पाहिजे. रादर मी सांगेन की तुम्ही ही जजमेंट वाचा, म्हणजे तुमच्या मनातले कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन कसे रेकॉर्डवर घ्यायचे हा संभ्रम निघून जाईल. तर त्याच्यामुळे ही जजमेंटही मी माझ्या नोट्समध्ये दिलेली आहे. आता हे झालं की कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन कसे घ्यायचे. आता हे हे जर घ्यायचं, कॉन्ट्राडिक्शन ओमिशन आपण घेतले, रेकॉर्डवर कसे घेतले, कसे घ्यायचे, त्याची प्रोसिजर काय आणि वेगवेगळ्या जजमेंट कशा आहेत, हे आपण सांगितलं. आता आपण आहे ना ह्याच्यावर बघू की वेगवेगळे जे उच्च न्यायालय आहेत, ती उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी काय निर्देश दिलेले आहेत कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशनच्या संदर्भात. तर आपल्याला हे समजून घेणं फार महत्वाचं आहे की कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन काय आहे ते. आणि आता तुम्ही म्हणाल की आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की हे कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन घेतले पाहिजेत, हे महत्वाचे आहेत. पण कुठले कॉन्ट्राडिक्शन आपल्याला घेता येतील, ठीक आहे. तर ह्याच्यावर काही जजमेंट आहे. आता मी जजमेंट वाचून नाही दाखवत आहे, कारण मला असं वाटतं की वेळ फार आपल्याकडे कमी राहिलाय. तर मी तुम्हाला ह्याचे कोर्टाने काय निर्णय दिले हे सांगतो. जे निर्णय दिलेले आहेत ते माझ्या नोट्समध्ये आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या जजमेंटमध्ये ते दिलेले आहेत. आता अशा वेळेला बरंच होतं की एखादी कॉन्ट्राडिक्शन कशावर आपण घ्यायचे, तर त्याच्यासाठी प्रिव्हियस स्टेटमेंट असणं गरजेचं आहे. सबसिक्वेंट स्टेटमेंट असणं गरजेचं नाही आहे. त्यामुळे एकदा तपास पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर जर काही स्टेटमेंट घेतल्या तपास पूर्ण झाल्यानंतर, तर त्याला काही अर्थ नाही. ते आपल्याला अगोदर घ्यावे लागतील. आता बऱ्याच वेळेला असं होतं की आपण जे ट्रायल कोर्टात प्रॅक्टिस करत असतो, तेव्हा आपल्याला असं निदर्शनास येतं की बऱ्याच वेळेला नवीन सरकारी वकील आलेले आहेत. त्यांनीही कधी सेशन ट्रायल चालवलेली नसते आणि मग काय करतात, ते येतात, एखादा ऑफिसर येतो आणि ऑफिसरला सांगतात, हां तुम्ही किंवा एखादा साक्षीदार येतो, साक्षीदाराला सांगतात साक्ष दे आणि साक्षीदार गोंधळतो. तो तो माझ्या काही लक्षात नाही. मग तो असं उत्तर देतो की मी घटनास्थळी जात होतो, तर तिथे काहीतरी घटना घडली होती. मी घटना पाहिली. बरं तू काय घटना पाहिली? नाही साहेब काहीतरी गुन्हा झाला. मग काय गुन्हा झाला? नाही मला आठवत नाही. पण जे झालं होतं ना, पोलिसांनी माझा जबाब नोंद केला तुझा? हो, माझा जबाब नोंद केला. काय नोंद केला? काय माहिती नाही, आठवत नाही. पण जबाब नोंद केला होता. तो जबाब दाखवला तर तुला ओळखता येईल? हो, हो, ओळखता येईल ना. मग तो दाखवतो आणि सरकारी वकील कोर्टाला विनंती करतात न्यायालयाला, साहेब एक्झिबिट करा. हा बोलला ना, ही स्टेटमेंट आहे माझी. तर कोर्ट ते एक्झिबिट करतं. तर असं सांगतं की 161 ची जी जबाब नोंद केला जातो, जो पोलीस ऑफिसर जबाब नोंद करतो तपासादरम्यान, त्याचा पर्पज हा फक्त कॉन्ट्राडिक्शनसाठी आहे, कोरोबरेशनसाठी नाही. त्यामुळे असे जबाब जर नोंद केले जात असतील, तर ते अगेन्स्ट लॉ आहेत, अगेन्स्ट प्रोसिजर प्रिस्क्राईब बाय लॉ आहे, जे 145 ला अभिप्रेत आहे. ते हे नाही. त्यामुळे असा जबाब एक्झिबिट होऊ शकत नाही. जर झाला असेल, तर तो बेकायदेशीर असेल. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. जर एखादा आता बऱ्याच वेळेला असं होतं, की साक्षीदाराच्या मनामध्ये एक भीती असते, की अरे मी जर एखादी स्टेटमेंट दिली, तर ती स्टेटमेंट त्याला बाहेर पोलीस सांगतात, "बघ हां, आता तू पलटी मारलीस ना किंवा तू जर उलटं सांगितलंस काय, की तू आम्हाला सपोर्ट नाही केलास, तर तुझ्यावर परजुरी होईल." तर असं सांगणं चुकीचं आहे. तर ह्याच्यावर सुद्धा एक जजमेंट आहे. त्याच्यामध्ये कोर्टाने सांगितलेलं आहे, की जी स्टेटमेंट जर एखादा 161 खालचा जबाब असेल आणि जर विटनेस होस्टाईल झाला,
तर त्याला परजुरीखाली घेता येणार नाही. कारण 161ची जी स्टेटमेंट आहे ती ओतवर नाही. त्यामुळे 161ला त्या स्टेटमेंटला जरी विटनेस होस्टाईल झाला तरी त्याला परजुरीखाली घेता येणार नाही. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला असं होतं, आपण असं बघतो की हल्ली मेजॉरिटी पोक्सोमध्ये किंवा खुनासारखे जे गुन्हे आहेत, त्याच्यात एक गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन आलेलं आहे, की जेव्हा किंवा एक पोलिसांना मार्गदर्शक तत्व देण्यात आलेली आहे. जर आपल्याला असं वाटलं, की एखादा साक्षीदार हा आरोपीचा नातेवाईक आहे, त्याचा मित्र आहे, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर हा साक्षीदार पुढे जाऊन होस्टाईल होईल. हा प्रॉसिक्युशनला सपोर्ट करणार नाही. तर तुम्ही त्याची 164 रेकॉर्ड करून घ्या. कधी? तपासादरम्यानच. मग पोलिसवाले काय करतात? ते त्याला घेतात, तपासी अधिकारी कोर्टासमोर जातो, त्याचा स्टेटमेंट रेकॉर्ड करतो. ज्या वेळेला हे स्टेटमेंट सीलबंद लिफाफ्यातून ट्रायल कोर्टामध्ये येतं, तेव्हा ते उघडलं जातं आणि मग तो साक्षीदाराला सांगतात, "तुझा जबाब घेतला होता?" एवढे 2 प्रश्न. तो बोलतो, "हो, माझा जबाब न्यायाधीश साहेबांनी घेतला होता." मग ठीक आहे, त्याला एक्झिबिट द्या बोलतात आणि त्याला एक्झिबिट करून घेतात. तर ह्याच्यावर उच्च न्यायालयाची जजमेंट आहे. ते म्हणतं, की 164 खालची जी स्टेटमेंट आहे रेकॉर्ड करण्यात आलेली, हा सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स नाही. काय? हा सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स नाही आहे. त्यामुळे त्याला एक्झिबिट करता येणार नाही. मग त्याचा वापर काय आहे? तर त्याचा वापर कॉन्ट्राडिक्शनसाठी. कोण करणार आहे? डिफेन्स करणार. जर तशीच गरज पडली तर ते कॉरॉबरेशनसाठी पण करू शकतात. मात्र त्याला अख्खा इन्सिडेंट जसाच्या तसा सांगावा लागेल आणि जोपर्यंत तो सांगत नाही, तर टेक्निकली ते रेकॉर्डवर जाणार नाही किंवा 164च्या स्टेटमेंटला एक्झिबिट करता येणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला आपण जे ट्रायल कोर्टात प्रॅक्टिस करतात त्यांच्या असं निदर्शनास येतं, की एखादा आहे ना कंप्लेनंट आलेला असतो. कंप्लेनंट येतो, तो कंप्लेनंट घटना सांगतो. घटना सांगितल्यानंतर कोर्ट काय सांगतं, की चला क्रॉस करा. मग आपण आहे ना आपल्याला लक्षात आलेलं असतं ह्याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन काय आहेत, ह्याच्यात ओमिशन्स काय आहेत, ह्याच्यात ओमिशन अमाउंटिंग टू कॉन्ट्राडिक्शन काय आहेत आणि आपण आहे ना हे रेकॉर्डवर घेण्यासाठी त्याला प्रश्न विचारतो. "हे बघ बाबा, तुझ्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये अमुक-अमुक गोष्ट नाहीये. ही का नाहीये? तू काय कारण सांगू शकतो का?" त्यावेळेला कोर्ट आपल्याला थांबवतं तिथे. कोर्ट म्हणतं, "साहेब, त्यांनी दिलेली स्टेटमेंट, कंप्लेनंटने दिलेली स्टेटमेंट ही एक्झिबिट झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारायची गरज नाही. कारण एक्झिबिट झालेली आहे. तुम्ही आर्ग्युमेंटच्या वेळेला आम्हाला सांगा." तर उच्च न्यायालयाचं, गुजरात उच्च न्यायालयाचं असं एक जजमेंट आहे. त्याच्यामध्ये गुजरात उच्च न्यायालय असं म्हणतं, की अशी कोर्टात जी प्रॅक्टिस चालू आहे, जे डिफेन्स लॉयरला तुम्ही ते कॉन्ट्राडिक्शन घेऊन देत नाही आहात. कशाच्या संदर्भात? एफ-आय-आरच्या संदर्भात. का? तर म्हणतात एफ-आय-आर एक्झिबिट झाला ना आता. आता काय तुम्हाला विचारायची गरज आहे? म्हणून तुम्हाला ते घेण्याला किंवा ते कॉन्ट्राडिक्शन रेकॉर्डवर घ्यायला तुम्हाला प्रतिबंध करतात. तुम्हाला मनाई करतात किंवा तुम्हाला ते घेऊन देत नाहीत. तर अशी प्रॅक्टिस ही बॅड आहे. सच प्रॅक्टिस शुड बी डेप्रिकेटेड आणि न्यायालयाने असं केलं नाही पाहिजे. असं सर्वात चांगलं जजमेंट आलेलं आहे. हेही जजमेंट मी आपल्याला दिलेलं आहे. आता बऱ्याच वेळेला आपण असं बघतो, की कॉन्ट्राडिक्शन हा कोण पुट अप करतं? तर एक तर कॉन्ट्राडिक्शन पुट अप करतं डिफेन्स काउन्सिल. दुसरं प्रॉसिक्युटर. आता तुम्ही म्हणाल प्रॉसिक्युटर कधी कॉन्ट्राडिक्शन पुट अप करतात आणि ते कशाला करतील? तर ज्यावेळेला विटनेस होस्टाईल होतो, त्यावेळेला ते कॉन्ट्राडिक्शनच पुट अप करतात ना. "हे बघ तुझा पोलिसांनी जबाब घेतलेला, त्या जबाबात हे बघ असं-असं आहे." आणि मग त्याला तो जबाब दाखवतात आणि त्याच्याकडून ते कॉन्ट्राडिक्शन आपण रेकॉर्डवर घेतात. तर बऱ्याच वेळेला असं होतं, की कोर्ट हे सगळं बघत असतं आणि कोर्टाला आपण एक सेक्शन बघा 165 त्याच्या खाली कोर्टाला पॉवर आहेत क्वेश्चन करायच्या. तर कोर्ट काय करतं अशा वेळेला बघत नाही. कॉन्ट्राडिक्शन रेकॉर्डवर घ्यायचं असतं, कोर्ट घेत नाही. आपलंही कॉन्ट्राडिक्शन रेकॉर्ड करताना स्वतःचा काही प्रश्न विचारत नाही आणि त्याच्यानंतर बोलतात, "अरे तुम्ही हे नाही केलं." प्रॉसिक्युटरला बोलणार, "तुम्ही अमुक-अमुक गोष्ट प्रोसिजरने नाही केली." आपल्याला बोलणार, "प्रोसिजरने नाही केली." जेव्हा की न्यायालयाने पण प्रोसिजर फॉलो केलेला नसतो. त्यांनी स्वतःहून प्रश्न विचारलेला नसतो. तर एक जजमेंट अशी आहे, की तेच जजमेंट सांगते, की जर असं न्यायालयाने प्रश्न विचारला नसेल, तर न्यायालय जेव्हा फायनल जजमेंट देईल, त्यावेळेला त्या फॅक्टला
की ते विचारलं नसेल तर त्याचा संदर्भ जजमेंटमध्ये घेऊ शकणार नाही, अशी एक जजमेंट आहे. आता बऱ्याच वेळेला असं होतं, की व्हिक्टिम्स असतात. एखाद्याला मारलेलं असतं किंवा रेपच्या केसमध्ये एखाद्या स्त्रीवर जिच्यावर रेप झालेला असतो तिची स्टेटमेंट असते किंवा एखादी विनयभंगाची केस आहे किंवा इतर कसलीही केस आहे, की ज्याच्यामध्ये व्हिक्टिम आहेत. अशा व्हिक्टिमचा कधी-कधी कोर्ट पोलीस अधिकारी त्याचा जबाबच नोंद करत नाहीत. तर अशा वेळेला त्याचा जबाब नोंद करत नाहीत. तर जबाब नोंद करणं गरजेचं नाहीच आहे. मात्र त्याला कोर्टात आणतात डायरेक्ट आणि सांगतात, "साहेब आलाय ना, तक्रारदार हजर आहे." तक्रारदारची आपण लगेच बघतो, अरे चार्जशीटमध्ये त्याची स्टेटमेंटच नाही. मग कसं? तर अशा वेळेला ना एक उच्च न्यायालयाचा निर्वाळा आहे, की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, की पहिल्यांदाच जर असा एखादा जबाब नोंद करण्यात आलेला असेल, जर असा एखादा साक्षीदार तपासण्यात आला असेल, तर त्याला कॉरॉबोरेशन नसेल, तर त्याच्या जबाबाला वेटेज देण्यात येऊ नये, असा एक महत्त्वाचा निर्णय देण्यात आलेला आहे. आणि आता बऱ्याच वेळेला असं होतं, की आपण कॉन्ट्राडिक्शन, ओमिशन सगळे घेत असतो आणि असं घेत असताना आपण आहे ना, बऱ्याच वेळेला असं होतं, की आपण नसतो किंवा आपण ज्युनियरला सांगतो, "अरे जाऊन बघ काय चाललंय" आणि तिथे विटनेस होतो किंवा आपण असतो आणि आपण काय बोलतो, "अरे काय हे महत्त्वाचं नाही, जाऊ दे मला नाही करायचं क्रॉस." आपण क्रॉस करत नाही. मग काय त्याचा एव्हिडन्सरी इफेक्ट काय आहे? जर समजा महत्त्वाच्या कॉन्ट्राडिक्शन्स, महत्त्वाच्या ओमिशन्स विचारायच्या असतील आणि आपण ते विचारण्यात कसूर केली, आपल्याकडून त्या नजर चुकीने राहून गेल्या, तर पुढे काय? जर आपल्याकडनं अशा महत्त्वाच्या कॉन्ट्राडिक्शन, ओमिशन विचारायच्या राहून गेल्या, तर आपल्याला त्या परत विचारता येणार नाहीत. तर त्यामुळे हे लक्षात घ्या, की जर आपण आपली राइट टू क्रॉस एक्झामिन एकदा वेव्ह केली, जर एकदा आपण सोडून दिला क्रॉस करायचा अधिकार, तर आपल्याला तो अधिकार परत सबसिक्वेंट स्टेजला मी माझ्या नजरचुकीने राहून गेलं म्हणून मी ते विचारलं नाही वगैरे असं सांगू शकत नाही. त्यामुळे आपण क्रॉस करत असताना अतिशय काळजीपूर्वक हे पूर्ण चार्जशीट, साक्षीदाराच्या स्टेटमेंट वाचून घ्या, समजून घ्या आणि जर आपण हे केलं तर आपला साक्षीदार आपल्या चुकीमुळे सफर होऊ शकतो. जर एखादं मगाशी मी सांगितलं ओमिशन आहे. मग ए आणि सीचं उदाहरण त्याच्यामध्ये बी आला मध्येच आणि नंतर त्याचं नाव सबसिक्वेंटली घेतलं तर हे मेजर ओमिशन आहे. मेजर ओमिशन असेल अमाउंटिंग टू कॉन्ट्राडिक्शन असतं. आता मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत. आपण जेव्हा 498 ची केस चालवतो किंवा एखादी 307 ची, 302 ची केस चालवतो, त्यावेळेला प्रॉसिक्युशन मोटिव्ह प्रूव्ह करायचा प्रयत्न करत असतो. किंवा एखादी त्यांच्यामध्ये दोघांमध्ये छोटीशी गोष्ट झालेली असते. नवऱ्याने दारू पिऊन बायकोला शिवीगाळी केलेली असते आणि मग बायकोने जाऊन त्यावेळेला एनसी दिलेली असते किंवा 2 गटांमध्ये ही गणपतीच्या मिरवणुकीवरनं वाद झालेले असतात. परंतु नंतर असं कळतं, की नवरा हुंडाबळीच्या केसमध्ये ती सांगते, की तिच्या घरातले सांगतात किंवा मुलगी सांगते, माझ्याकडनं हा हुंड्याचा मागणी करायचा आणि त्या संदर्भात मी एनसी पण दिलेले आहेत. मला होत असलेल्या छळाबद्दल, शारीरिक आणि मानसिक छळाबद्दल तक्रार दिलेली आहे, अशी ती सांगते. आता ही स्टेटमेंट नसते, अशी एक एनसी असते. तर आपल्याला हे बघायचं आहे, की व्हेदर एनसी एखाद्या केसमध्ये प्रिव्हियस स्टेटमेंट गुन्हा घडायच्या अगोदर तिने दिलेला जबाब असेल, की माझा नवरा मला दारू पिऊन मारत होता. आता केस कोर्टासमोर आहे हुंड्याची. तर ही हुंड्याची जर केस असेल, तर आपण त्या एनसीचा संदर्भ घेऊ शकतो का? केस असेल खुनाची आणि त्यांच्यामध्ये जर कुठे 2 गटांमध्ये इतर दारू पिऊन काय भांडणं झालेली असतील, तर त्याचा संदर्भ घेऊ शकतो का? तर उच्च न्यायालयाचा एक निर्वाळा आहे, की ज्या एनसी घेतल्या जातात. आपण नॉन कॉग्निजेबल कंप्लेंट बोलतो. बऱ्याच वेळेला आपण ते इग्नोर करतो, बघत नाही. अरे एनसी आहे ना, काय मतलब नाही. पण त्याचा संदर्भ घेऊन तुम्ही साक्षीदाराला कॉन्ट्राडिक्ट करू शकता. कारण उच्च न्यायालयाचं असं म्हणणं झालेलं आहे, की एनसी कंप्लेंट ह्या सुद्धा प्रिव्हियस स्टेटमेंटच आहेत. त्यामुळे तुम्ही ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हियस स्टेटमेंट जरी त्या ह्या केसमधल्या तपासी अधिकाऱ्यांनी नोंद केलेल्या नसल्या,
दुसऱ्या कुठल्या तरी अधिकाऱ्याने नोंद केलेल्या आहेत. जो ह्यात जो दुसरा अधिकारी ह्याच्यातला तपासी अधिकारी नसला तरीही आपण एनसी कंप्लेंटचा संदर्भ घेऊन साक्षीदाराकडून कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन रेकॉर्डवर घेऊ शकतो. त्याच्यामुळे या एनसीला खूप महत्व आहे. तर असं हे एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळे आपण केसची प्रिपरेशन करताना पण ह्या प्रिव्हियस स्टेटमेंटचा संदर्भ घेतला असला पाहिजे. आता बऱ्याच वेळेला आपलं असं लक्षात येतं की कोर्टामध्ये एक सरकारी वकील असतो, कोर्टात एक जज असतो आणि असंख्य हे आपल्यासारखे डिफेन्स लॉयर असतात जे जात येत असतात आणि त्याच्यामुळे एकाच कोर्टात असल्या कारणाने सरकारी वकील आणि न्यायाधीश साहेबांचं थोडंसं चांगलं रिलेशन तयार झालेलं असतं, चांगलं नातं निर्माण झालेलं असतं, अंडरस्टँडिंग वाढलेली असते आणि त्यावेळेला एखाद्या वेळेला असं होतं की साक्षीदार विटनेस बॉक्समध्ये येतो आणि त्याची बॉडी लँग्वेज बघूनच जजला कळतं की अरे हा आहे ना, काय ही इज नॉट गोइंग टू सपोर्ट, हा होस्टाईल होणार आहे. आणि हे सरकारी वकिलालाही माहीत असतं, कारण त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं ते कळालेलं असतं. अशा वेळेला न्यायाधीश साहेब त्याला दम देतात. हे बघ, जर तू व्यवस्थित सांगितलं नाहीस कोर्टाला, जर तुझ्या साक्षीमध्ये तुझ्या लिहिलेल्या 161च्या स्टेटमेंटमध्ये पोलीस जबाबात जी गोष्ट लिहिली ती सांगितली नाहीस तर तुला मी आत टाकेन, तुझ्यावर परजुरी घेईन, तुझ्यावर केस घेईन, तुला सोडणार नाही, असं जर थ्रेटनिंग करत असेल तर उच्च न्यायालयाचा एक निवाडा आहे की कोर्ट अशी थ्रेटनिंग करू शकत नाही. अशी थ्रेटनिंग करणं हे अगेन्स्ट पॉलिसी आहे. जे कायद्याला अभिप्रेत आहे ते हे नाही आहे. त्यामुळे कोर्टाने अशा गोष्टी करू नयेत. आता बऱ्याच वेळेला अजून एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा राहिलाय. तो म्हणजे टेप रेकॉर्डर कन्व्हर्सेशन किंवा आता आपण जे प्रचलित शब्द आहे मीडिया ट्रायल. मीडिया ट्रायल म्हणजे काय? एखादी घटना घडते. एखादी घटना घडल्यावर अख्खी मीडिया साक्षीदाराकडे जाते आणि ते कुठूनतरी शोधून काढतात. हा साक्षीदार आहे. हाँ हाँ तुमने क्या देखा? मग तो सांगतो मैंने देखा गणेश और रमेश सुरेश को मार रहे थे. आता हे सगळं सांगतो तो. ही झाली त्याची स्टेटमेंट. कोणी घेतली? ते पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेली नाहीये. पण त्याची स्टेटमेंट कुठल्या तरी चॅनलने रेकॉर्ड केलेली आहे. ऑडिओ, व्हिडिओ, व्हिज्युअल माध्यमातून आणि ते एखाद्या टीव्ही चॅनलवर दाखवतात, खाजगी चॅनलवर दाखवतात किंवा त्याने दिलेला जबाब ते जसाच्या तसा एखाद्या पेपरमध्ये छापून आणतात. तर असा जबाब आपण आपण जेव्हा क्रॉस एक्झामिनेशन करत असू, त्यावेळेला आपण तो जबाब प्रिव्हियस स्टेटमेंट म्हणून वापरू शकतो का? किंवा असा जबाब जर दिलेला असेल, तर तो प्रिव्हियस स्टेटमेंट म्हणून जो जबाब देण्यात आलेला आहे, तो प्रिव्हियस स्टेटमेंट म्हणून जबाब देण्यात आलेला आहे. त्या बेसिसवर आपण कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन पुट अप करू शकतो का? आता समजा त्याने सांगितलं, "रमेशने और गणेशने दिनेश को मारते हुए मैंने देखा." आता तो कोर्टात आलाय. हे मीडियाला सांगितलंय त्याने. पोलिसांची अशी कुठली स्टेटमेंट नाही. आता तो पोलीस स्टेशनला गेला. आता त्याला हे कळलं, "अरे मैंने तो रमेश और गणेश का ही नाम लिया. दिनेश, सुरेश और जिग्नेश रह गए." मग तो सांगतो रमेश, जिनेश, जिग्नेश, गणेश, सुरेश सबने उसको मारा. आता हे सगळे जे लोक वाढलेले आहेत, हे वाढलेले आहेत कुठे? पोलिसांच्या जबाबामध्ये 161 मध्ये. पण जे मीडियाला त्याने इंटरव्ह्यू दिलेली होती, जी पेपरवाल्याने इंटरव्ह्यू दिलेली होती, त्याच्यामध्ये काही वेगळंच व्हर्जन होतं. म्हणजे ते त्याचं अर्लिएस्ट व्हर्जन होतं. म्हणजेच त्यावेळेला त्याच्यावर कोणताही प्रेशर नव्हता. जेव्हा मीडियाने फक्त त्याला विचारलं, "कोण किसने मारा?" त्याने 2च लोकांची नावं सांगितली होती. परंतु आता मीडिया ट्रायल असताना तो 5 लोकांची नावं सांगतोय, 6 लोकांची नावं सांगतोय. आणि मग अशा वेळेला काय आहे कायद्याची पोझिशन? तर एक हायकोर्टाच्या 2 जजमेंट्स आहेत अशा, की ज्या सांगतायत, की तुम्ही असं मीडियाला दिलेलं टेप रेकॉर्डर कन्व्हर्सेशन आहे, हे सुद्धा तुम्ही प्रिव्हियस स्टेटमेंट म्हणून वापरू शकता. तुम्ही त्या बेसिसवर त्याला कॉन्ट्राडिक्ट करू शकता. तुम्ही कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन त्या स्टेटमेंटवर वरून रेकॉर्डवर घेऊ शकता. बघा किती महत्वाचा निर्णय आहे तो. म्हणजे क्रिमिनल लॉयरला किती अलर्ट राहिलं पाहिजे, किती ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे आपल्या क्लायंटच्या राईटसाठी. आणि जर आपण हे करू शकलो, तर आपण निश्चितच आपल्या क्लायंटला न्याय मिळवून देऊ शकू. तर ही जजमेंट ही लक्षात ठेवण्यासारखी आहे. दिलेली आहे, नोट्समध्ये आहे ती. आता बऱ्याच वेळेला असं होतं, एक टॉपिक आहे
कुठे घेतला जात नाही, मुद्दामून घेतो, थोडासा टाइम जाईल. तर आहे डिनोव्हो ट्रायल म्हणून. एक डिनोव्हो ट्रायल म्हणजे काय? तर पुन्हा नव्याने ट्रायल घ्या. असं होतं बऱ्याच वेळेला, की कोर्ट, आता मी जसं सांगितलं, कोर्ट जे स्टेटमेंट रेकॉर्ड करत असतं, एव्हिडन्स घेत असतं, तर त्या पद्धतीमध्ये कुठेतरी थोडासा बदल असतो किंवा महत्त्वाचे विटनेस, साक्षीदार घेतले गेलेले नाहीत आणि अशा वेळेला सगळ्या साक्षीदारांचा जबाब झालेले आहेत, ट्रायल संपलेली आहे आणि कोणीतरी वरच्या न्यायालयात गेलं आणि वरच्या न्यायालयाने, कोर्टाने सांगितलं, "अरे, ही प्रोसिजर प्रमाणे ट्रायल झालेलीच नाहीये. ह्याच्यामध्ये ठराविक स्टेटमेंट झालेलं आहे." तर आम्हाला असं वाटतं, की जे कायद्याने प्रोसिजर प्रिस्क्राईब केलं होतं त्याच्याप्रमाणे ही ट्रायल झालेली नाही आणि म्हणून तुम्ही ही ट्रायल नव्याने चालवा. म्हणून काय बोलतं, डी नोव्हो करतं आणि पाठवून देतं परत. आता ती जेव्हा डी नोव्हो करून आलेली असते ट्रायल, त्यावेळेला कुठल्यातरी दंडाधिकाऱ्याने, कुठल्यातरी न्यायाधीशाने ऑलरेडी काही स्टेटमेंट रेकॉर्ड केलेल्या असतात. आता त्या रेकॉर्ड केलेल्या स्टेटमेंट म्हणजे परत तेच साक्षीदार येणार, परत त्यांचे जबाब होणार, म्हणजे परत डी नोव्हो होणार. मग आपण त्या ज्या पहिल्या स्टेटमेंट रेकॉर्ड केल्यात त्याची एव्हिडन्सरी व्हॅल्यू काय? मग आपल्या मनात असा प्रश्न निर्माण होतो, ते पहिलं जे स्टेटमेंट रेकॉर्ड केलं ते प्रिव्हियस स्टेटमेंट आहे का? आणि जर ते प्रिव्हियस स्टेटमेंट असेल, तर मी त्या बेसवर कॉन्ट्राडिक्शन घेऊ शकतो का? मी ओमिशन घेऊ शकतो का? तर येस, तुम्ही त्याच्यावर एक हायकोर्टाच्या जजमेंट आहेत. तुम्ही त्याच्यावर कॉन्ट्राडिक्शन किंवा तुम्ही त्याच्यावर ओमिशन्स घेऊ शकता. तुम्हाला त्याच्या सर्टिफाईड कॉप्या काढाव्या लागतील. त्या सर्टिफाईड कॉप्यामधला जो एव्हिडन्स आहे, तो प्रिव्हियस स्टेटमेंट आहे. हा विटनेस बॉक्समध्ये येण्याच्या अगोदर घेतलेल्या त्याच्या स्टेटमेंट आहेत. तर त्यामुळे तुम्ही त्या कॉन्ट्राडिक्शन, त्याच्यामध्ये असलेल्या विसंगती, त्याच्यामध्ये असलेल्या तफावती तुम्ही तुमच्या क्रॉस एक्झामिनेशनमध्ये पुन्हा रेकॉर्डवर घेऊ शकता. त्यामुळे हा डी नोव्होचा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे. पुन्हा ह्याच्यानंतर मी पुढे जातोय, ते म्हणजे होस्टाईल विटनेस. असं बऱ्याच वेळेला होतं, की विटनेस होस्टाईल होतो. तो प्रॉसिक्युशनला सपोर्ट करत नाही किंवा जर डिफेन्सने बोलावलं असेल, तर डिफेन्सला सपोर्ट करत नाही. तर त्याचं त्याची एव्हिडन्सरी व्हॅल्यू काय? तर हे तर वेल सेटल आहे, की जोपर्यंत तो ज्या पोर्शनला सपोर्ट करतोय प्रॉसिक्युशनला तेवढा प्रूव्ह झालेला असेल, बाकीचा झालेला नसेल. परंतु असं बऱ्याच वेळेला होतं, की तो थोडासा इकडे-तिकडे दोलायमान असतो आणि तो कुठेतरी सपोर्ट करतो, कुठेतरी सपोर्ट नाही करत. मग प्रॉसिक्युटर काय करतात? बोलतात, ह्याला आपल्याला विटनेसला होस्टाईल नको डिक्लेअर करायला. म्हणून ते होस्टाईल डिक्लेअर करत नाही. जर असं केलेलं असेल आणि त्याचं जे व्हर्जन आहे, जे रेकॉर्डवर आहे, जे ओथवर कोर्टाला दिलेलं आहे आणि जे रेकॉर्डवर आहे, ते अनचॅलेंज राहतं आणि त्याच्यामुळे त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर ह्या जजमेंट सुद्धा आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. आता टाईम झालेला आहे 1 तास. पण अजून एक महत्त्वाची जजमेंट आहे. मला तुम्हाला सांगावीशी वाटते. तुम्ही म्हणत असाल, की अरे डिफेन्सने जर जजमेंटच व्यवस्थित कॉन्ट्राडिक्शन, ओमिशन नाही घेतले, तर क्लायंट सफर होईल. किती जबाबदारी आहे डिफेन्सवर. मग जे प्रॉसिक्युटर आहेत त्यांच्यावर काहीच जबाबदारी नाही आहे का? मग न्यायालय आहे, ते न्यायालय सगळं चालवतं. ट्रुथ फाइंडिंग इन्क्वायरी आहे, प्रोसिजर आहे. मग त्याच्यामध्ये त्यांची जबाबदारी काहीच नाही आहे का? तर त्याच्यावर एक जजमेंट आली आहे. ती लेटेस्ट जजमेंट आहे. त्या जजमेंटचं नाव आहे मुन्ना पांडे वर्सेस स्टेट ऑफ बिहार आणि ती रिपोर्ट झाली आहे 2023 एस-सी-सी ऑनलाईन पेज नंबर 1103 मध्ये. तर ह्या जजमेंटमध्ये काय सांगितलंय त्यांनी, की ज्या वेळेला कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन रेकॉर्डवर घेणं हे प्रत्येक डिफेन्स लॉयरचं आणि प्रॉसिक्युटरचं कर्तव्य आहेच. याच्याबद्दल न्यायालयाचं दुमत नाहीये. पण त्याचबरोबर न्यायालय हे फक्त बघ्याची भूमिका घेऊ नये न्यायालयाने. न्यायालयाने सुद्धा कोर्टाच्या प्रोसिडिंगमध्ये टेक्निकली घेऊ नये, की टेक्निकली एखादा साक्षीदार आला म्हणून त्याचा सरतपास घेतला, क्रॉस घेतली, री घेतली, सोडून दिला. असं करू नये. कोर्टाने ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन द्यावं. कोर्टाने ट्रुथ फाइंड करण्यासाठी त्याच्यामध्ये स्वतःचे 100% एफर्ट्स द्यावेत. आणि मग ते एफर्ट्स कसे द्यायचे? तर बऱ्याच वेळेला असं होतं, जेव्हा नवीन एखादा वकील
कोर्टामध्ये उभा राहतो आणि त्याला कॉन्ट्रडिक्शन आणि ओमिशन रेकॉर्डवर घ्यायचे असतात, त्यावेळेला त्याच्याकडून त्या राहून जातात. त्याच्याकडनं ती विचारण्याची पद्धत चुकते. त्याला ते इफेक्टिव्हली टेकन ऑन रेकॉर्ड आणि प्रूव्ड, कशा रेकॉर्डवर घ्यायच्या आणि कशा प्रूव्ह करायच्या हे समजत नाही. त्यावेळेला न्यायालयाची, सर्वोच्च न्यायालय सांगतंय, त्यावेळेला न्यायालयाची जबाबदारी आहे की त्यांनी ज्युनियर वकिलाच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. काय की अरे बाबा, ह्या महत्वाच्या ओमिशन्स आहेत, ह्या महत्वाच्या कॉन्ट्रडिक्शन्स आहेत, ज्या तुम्ही रेकॉर्डवर घेतल्या पाहिजेत, आणि ह्या जजमेंट, ह्या त्याच्या कॉन्ट्रडिक्शन्स आहेत, ह्या तुम्ही साक्षीदाराला विचारा. हे कायद्याला अभिप्रेत आहे. आणि ही लेटेस्ट 2023 मध्ये रिपोर्ट झालेली जजमेंट आहे, लेटेस्ट जजमेंट आहे. ही आपल्या संग्रही असली पाहिजे. प्रत्येक ज्युनियर सिनियर सगळ्या वकिलांनी ती घेतली पाहिजे. सगळ्यांना उपयोगाची ठरणारी अशी ही जजमेंट आहे. त्यामुळे तुम्ही ही जजमेंट नक्की संग्रही ठेवा. म्हणजेच फक्त ट्रायलमध्ये डिफेन्स आणि प्रॉसिक्युशन याच्यावर पुरावा घेण्याची जबाबदारी न ठेवता सर्वोच्च न्यायालयाने ती जबाबदारी ही कोर्टाच्या न्यायाधीशावर पण दिलेली आहे. अशी ही महत्वाची जजमेंट आहे. तर आज मला इथे बोलायची संधी दिलीत. मी आभारी आहे ॲडव्होकेट डॉक्टर राजेंद्र अणबुले सरांचा, जे या फोरमचे प्रेसिडेंट आहेत, आणि ज्यांनी ही मी मुद्दामून मला हे सांगायचं आहे की हे मी नेहमी सगळ्यांना सांगतो की सरांनी चालू केलेली ही चळवळ आहे ज्ञानदानाची. त्याच्यातून आपण बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचतोय. अनेक लोकांकडे आपण आपलं ज्ञान शेअर करू शकतो. पुन्हा ह्या प्लॅटफॉर्मवर ऍक्टिव्हली काम करणारे आहेत आमचे पुण्याचे ॲडव्होकेट अभिषेक जगताप सर, प्रेसिडेंट आहेत पुण्याचे ते. पुन्हा रुची मेमाणे पाटील या मॅडम, प्रत्येक वेळेला न थकता अविरतपणे, कधी त्यांना सांगितलं कुठलाही स्पीकर असू दे तर त्या इंट्रोड्यूस करायला असतातच. आणि आता नवीन पदाधिकारी झालेत आमचे पुण्यामध्ये, त्यांच्या अपॉइंटमेंट झाल्यात, तर त्यांनीही आता या चळवळीमध्ये सक्रिय भाग घ्या. आणि माझं असं म्हणणं आहे की आपल्यामधले पण, म्हणजे म्हणण्यापेक्षा मी अपील करतो तुम्हाला की तुमच्यामधले पण अनेक अशी लोक आहेत की ज्यांच्याकडे ज्ञानाचं भंडार आहे, तर त्यांनीही पुढे या. नुसतंच बसू नका की आपलं ज्ञान आपल्यापर्यंत ठेवू नका. ज्ञान दिल्याने वाढणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही या. लॉयर्स डेव्हलपमेंट फोरम तुमचं स्वागत करेल. तर थँक्यू, मला आज इथे बोलण्याची संधी दिली. रुची मॅडम, ओव्हर टू यू. Definitely, sir. Thank you so much for your valuable guidance. Actually, sir, we have got few questions, but I know that you have next session. So can we do this, sir, with your permission? Can we have these questions sent it to you? म्हणजे सगळं एकत्र करून तुम्हाला दिलं, म्हणजे तुम्ही पण आम्हाला ते शेअर करू शकाल. हो हो हो, करतो ना. मी तुम्हाला आता मॅडम माझे नोट्स पाठवतो. नक्की. तुम्ही त्या नोट्स सगळ्या आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा. Yes. त्याच्यामध्ये मी ज्या आता जजमेंट रेफर केलेल्या आहेत त्या सगळ्या जजमेंट त्याच्यामध्ये आहेत, तर त्या मी तुम्हाला पाठवतो. Yes, yes. थँक्यू मॅडम. थँक्यू. Yes, thank you so much for your valuable guidance. Thank you all the participants. We regret today's Q&A session to be postponed, but let's keep your question answers posted to sir, and we will be awaiting answers. I hope you have a good day. And closing this call, have a good day, sir. Have a good day to all the participants. Thank you.